सहस्रपादाक्षि शिरोरुबावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारिणे नमः। नमः कमलनाभाय नमस्ते जलशायिने नमस्ते केशवानन्त वासुदेव नमोस्तुते। नमो ब्रह्मण्यदेवाय गोब्राह्मणहिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविन्दाय नमो नमः। आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् सर्वदेव नमस्कार केशवं प्रति गच्छति भवे भवे यथा भक्ति पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथ स्वं नो यत प्रभो। सच्चिदानन्दरूपाय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तर्वो विनेदुस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। जन्मादस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरया तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। जय जय राधारमण हरि बोल। जय जय राधारमण हरि बोल। राधारमण हरि बोल हरि बोल। जय जय राधारमण हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल।
हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल जय जय राम हरि बोल जय जय राम हरि बोल जय जय राधा रमण 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 हरि गोपाल कृष्ण भगवान श्रीमद् भागवत महापुराण की जय। बोलिए सुखदेव जी भगवान की जय। जय जय श्री राधेश। भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज वैराग्य राग सिख जगदवंदे जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज ब्रह्मचित्तला आदिमाया मुक्ताबाई आणि अखिल संत मांदियाळी सर्व गुरुजनांच्या पवित्र अशा मंगल आशीर्वादाच्या आधारावर पुण्य सलीला कनामातेच्या पावन अशा कुशीमध्ये भगवतचरणी वाक्पुष्प समर्पित करण्याचा हा आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आलेला सुयोग आहे। त्या श्रीमद भागवत कथा रूपी चिंतन सत्रातल्या 7व्या दिवसाच्या पहिल्या सत्राला आपण प्रारंभ करीत आहोत। काल आपण भगवान परमात्म्याच्या विवाह सोहळ्याचं चिंतन श्रवण केलं। आता तिथून पुढची चरित्र आपल्याला श्रवण करायची आहे। श्री शुक उवाच कामस्तु वासुदेवांशो दग्ध प्राग रुद्रमन्युना देहोपपत्ते भूयस तमेव प्रत्यपद्यत कामस्तु वासुदेवांशो दग्ध प्राग रुद्रमन्युना। भगवंताच्या संततीचं चिंतन श्रीमद भागवताने कथन केलेलं आहे। रुक्मिणीला आणि भगवान परमात्म्याला एक सुंदर बालक झालं। जसं सर्वसामान्य बालकावर मातृत्व आईचं असतं तसं रुक्मिणी मातेचं सुद्धा मातृत्व आपल्या बालकाप्रती होतं। पण शमरासूर नावाचा एक दैत्य आहे, त्याला असं समजलं की हा मुलगा आपल्या मृत्यूस कारणीभूत आहे, जबाबदार आहे। त्यानं ते पोरगं उचललं, पळवून समुद्रामध्ये फेकून दिलं। भगवंताच्या मुलाचं नाव आहे प्रद्युम्न। समुद्रामध्ये फेकलेला प्रद्युम्न एका माशाने त्या प्रद्युम्नाला गिळलं, कोळ्याने तो मासा पकडला। आता इतका मोठा मासा दुसरं राजाशिवाय कोणी खरेदी करू शकत नाही, म्हणून त्याच शमरासुराकडे तो मासा आला। त्याने तो पाकगृहात पाठवला। तिथे एक मायावती नावाची स्त्री स्वयंपाक बनवायला होती। ती
तिने तो मासा कापला, त्यात निघालं बालक. तिला मातृत्वाची भावना उत्पन्न झाली. किती गोंडस बाळ आहे, माशाच्या पोटात आलं कसं? पण बहुतेक हे माझ्याच करता आलंय की काय, आता बहुतेक माझ्यावरतीच याची जबाबदारी आली की काय, म्हणून मी याचा सांभाळ करेन. परंतु वास्तविकता वेगळी होती. स्वतः नारद महर्षी तिच्याजवळ आले. तिला सांगतात का हा तुझा मुलगा नाही, हा तुझा पती आहे, हा कामदेव आहे तुझा पती, आणि तू कामदेवाची पत्नी आहे रती. भगवंताने वचन दिलेलं होतं. भगवंताचा, भगवान शंकराचा तिसरा नेत्र उघडल्यानंतर जो कामदेव संपला, तोच कामदेव, तोच तुझा पती कृष्ण अवतारामध्ये माझ्या पोटी येईल आणि मी तुला परत करेल, असा तुला आशीर्वाद होता, असा भगवंताने तुला दिलेला वर होता तो हा. पुढे त्याच प्रद्युम्नाने अर्थात कामदेवाने शमरासुराचा वध केला. आपल्या आईला वडिलांना भेटायला कामदेव पत्नी दोघेही पती पत्नी रुक्मिणी मातेच्या आणि भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाला गेले. पुढे भगवंताच्या राहिलेल्या विवाह चरित्राचं चिंतन केलं. देवाची एकूण 16,108 विवाह झाले. त्यात 8 पट्टराण्या झाल्या. रुक्मिणी, जांबवंती, ते जांबवंती नंतर सत्यभामा, मित्रविंदा, कालिंदी, मागनुजिती, भद्रा, लक्ष्मणा, 8 पट्टराण्या. त्या 8 पट्टराण्यांचं स्वतंत्र चरित्र आलेलं आहे. पण त्यात 3 विवाहाचं चिंतन हे समंतक मण्याच्या आख्यानातून आलेलं आहे. त्या चरित्राला नाव दिलं समंतक आख्यान. एक समंतक नावाचा मणी आहे, जो मणी आज आपल्याला डोळ्यानं पाहायला मिळत नाही. अनेक रत्न असे होऊन गेले आपल्या देशामध्ये की जे आज पाहायला मिळत नाही. कानाने ऐकले आपण, शालिग्राम आपण ऐकलाय, आज पाहायला मिळतो. पण तोच शालिग्राम असेल किंवा तोच हा प्रसाद देणारा, सुवर्ण देणारा एखादा रत्न असेल, आपण नाव देऊ शकतो एखाद्याला, पण ते रत्न मात्र आता कवी कल्पनेमध्ये जमा झाले, पाहायला मिळत नाही. जगाच्या पाठीवर असा एकमेव देश ज्या देशाला आई म्हणून संबोधलं जातं, भारत माता. भारत माता या शब्दाचा अर्थ आहे माता ही मुलांना जगवते, मुलांची जी काय हट्ट आहेत ते पुरवते, तिचं नाव माता. तसं या सबंध विश्वाची हट्ट पुरवणारा हा देश आहे, याला आई म्हणतात. तुम्ही असं ऐकलं का कुठे? ऑस्ट्रेलिया माता, चीन माता, इंग्लंड माता, पाकिस्तानचा अर्थार्थी संबंध नाही मातेचा आणि पाकिस्तानचा, फक्त भारत माता. भारताला आई हे विशेषण लावलं, संबोधन लावलं. हा जगवणारा देश आहे. स्वतःही जगतो, इतरांनाही जगवतो. मातृत्वाची भावना तुमच्या माझ्याकडे आहे. अजून आपल्या देशामध्ये सदाचार, सत्वृत्ती, सद्गुण, सत्सद्विवेक, वैराग्य, ज्ञान या गोष्टीला प्राधान्य आहे. इतर ठिकाणी हे शब्द नाही. विवाह विवाह आपण म्हणतो. पाश्चिमात्यांची संस्कृती जर आपण पाहिली तर लाज वाटते महाराज. आपल्याकडे आपल्या आई वडिलांच्या विवाहाला 50-50, 60-60 वर्ष झाली की नाही? सहज 50 वर्ष होतात, सहज 60 वर्ष होतात. तिकडे असं नाही, तिकडे करार होतात लग्नाचे.
मी तुमची 10 वर्षापुरती बायको, 10 वर्षाची एवढी मुलं झाली, तेही आधी ठरतं ती मुलं तुम्हाला सांभाळायची आहेत की मी सांभाळेल. बाईने जर सांगितलं मी, तर तिच्याकडे मुलं. बापाने सांगितलं मुलं मला हवे, तर त्याच्याकडे मुलं. मी तुम्हाला एक वाक्य सांगतो, जे वाक्य विदेशातलं आहे, भारतात ते आतापर्यंत तरी घडलेलं नाही. ते वाक्य असं आहे, एक पत्नी आपल्या मालकाला, ऑफिसमध्ये गेलेल्या, ड्युटीला गेलेल्या मालकाला फोन लावते आणि म्हणते, अहो तुम्ही लवकर घरी या, तुमची मुलं, माझी मुलं आपल्या मुलांना मारताय. तुमची मुलं, माझी मुलं आपल्या मुलांना मारताय. याचा अर्थ असा आहे, तिचं आधी लग्न झालेलं होतं, आधीच्या विवाहातून तिला झालेली होती 2 मुलं, ती हिच्या सोबत होती. याचंही आधी लग्न झालेलं होतं, त्यालाही झाली होती 2 मुलं, करारात ती याच्या सोबत होती. आणि नंतर या दोघांचं झालं तेव्हा झाली 2, अशी एकूण झाले 6. पहिले हिचे 2, पहिले याचे 2 आणि आता झालेले 2. म्हणून ती फोन लावते, हो लवकर घरी या, तुमची मुलं, माझी मुलं आपल्या मुलांना मारताय. कधी घडू शकतं काही भारतात? करार होतात, करार. या देशाला सर्वांगानं माता म्हटलं, अर्थात हा जगवणारा होता, हा पालक होता, हा पोषक होता. आपण जगाला देताना समतेचा, ज्ञानाचा, सत्सद विवेकाचा संदेश दिला. इतरांनी काय दिलो आपल्याला? देऊन दिला तर कोरोना दिला व चीनने. मला असं वाटतं त्या चायनाची प्रत्येक गोष्ट डुप्लिकेट आहे. इतका रोगच कसा ओरिजिनल पाठवला तेच कळत नाही. किती त्रास झाला, पण कोरोनाचा एक फायदा झाला बा, पिणाऱ्यांना. सॅनिटायझर मारलाय की सॅनिटायझर घेतलाय कळत सुद्धा नाही बायकोला. औषधी आहे. खूप काही गोष्टी शिकवल्या, खूप कोरोनाने. माणुसकी शिकवली, प्रेम शिकवलं, आपुलकी शिकवली. बरेच हव्यात लोकांना, हवेत उडणाऱ्यांना खाली आणलं. एका महिन्यात 50 कीर्तन करणाऱ्यांना 5 कीर्तनावर आणलं कोरोनाने. घरी ठेवलं 1 वर्ष. 50 करतो का? सकाळचं, दुपारचं, इकडून तिकडे 2-2 ड्रायव्हर का? बरं, कधी कधी लाईनवर आला पाहिजे ना माणूस. अहंकार होतो. सगळ्यांना लाईनवर आणलं होतं त्याने. पण मला असं वाटतं कोरोनाने चांगल्या गोष्टी शिकायला दिल्या. वाईट अनुभव आले काय, पण जगाला हा सुद्धा संदेश दिला की कोणती सुद्धा नोकरी बंद पडू शकते, पण पालकाची जबाबदारी घेतलेल्या हिंदुस्थानात शेतकऱ्याचं लॉकडाऊन कोणीच करू शकत नाही. सगळ्यांच्या ड्युट्या बंद होत्या, फक्त शेतकरी मात्र कष्ट करत होता. शेतकऱ्याला कधी लॉकडाऊन झालो, तो मात्र राबत होता. त्याचं कारणच असं आहे महाराज, आपण पालकाच्या भूमिकेत आहोत. आपण पालक आहोत. इथे सगळी भरभराटी होती आधी सुद्धा. आज आहे म्हणायला हरकत नाही, पण आधी जी होती ती नाही. त्याचं कारण काय? आपल्या देशामध्ये इतके रत्न, इतकं सुवर्ण, म्हणतात ना, जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, भारत देश मेरा, भारत देश मेरा, भारत देश मेरा, जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, भारत देश मेरा, भारत देश मेरा. यह धरती है या ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला. हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम.
सबसे पहले आकर डाले अपना डेरा। ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा। ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। आसमान से बातें करते मंदिर और दीवाने। किसी नगर पे किसी द्वार पे कोई न डाला डाले, कोई न डाला डाले। जहाँ प्रेम की बंसी सदा बजाता आए शाम सवेरा। ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। जहाँ धार डाल पर तोड़ी चिड़िया करती है बसेरा। ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। भारताचं वर्णन करताना हा देश सामान्य नाही। जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा। हो सूर्यनारायणाला सुद्धा याच देशाला प्रकाशित करावं वाटतं, इथून तो प्रकाशित होतो, तो विस्तार होतो त्या प्रकाशाचा। अर्थ असा आहे, हा देश पालकाच्या भूमिकेत आहे। इथं सोनं भरपूर आहे, इथं ज्ञान भरपूर आहे, इथं दया भरपूर आहे। काय कमी आहे आपल्या देशात? दयेच्या आधारावर तर हे सगळं विश्व चाललेलं आहे। क्षमेच्या आधारावरती अपराधी लोक पूर्ववत आपल्या जीवनाचा प्रवास सुरू करू शकतात। पूर्णांगानं भरलेला देश आहे। मातृत्व शिकावं आपल्याकडून, पती सेवा शिकावी आपल्याकडून। एखादा मुद्दा सांगा तुम्ही की ते आपल्या देशात नाही, असं होऊच शकत नाही। तुम्ही मुद्दा सांगा त्याचं चरित्र आपल्या देशामध्ये किती विशेष। नाते जोपासण्याची सगळ्यात मोठी पर्वणी संबंध विश्वाला शिकण्याची भारताकडूनच आहे महाराज। बहीण भावाचं नातं कसं असावं, भावा भावाचं कसं असावं, सगळ्यांना संदेशच दिला। नवे नवे आपली दृष्टी कशी असावी, जहाँ राम अभी तक है नर में, नारी में अभी तक सीता है। जहाँ राम अभी तक है नर में, नारी में अभी तक सीता है। है इतने पावन लोग यहाँ, है इतने पावन लोग यहाँ। मैं नित नित
है इतने पावन लोग यहाँ, मैं नित नित शीश झुकाता हूँ। भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ। आमच्या देशामध्ये इतक्या काही गोष्टी सांगायला आणि शिकायला आहेत की अख्खं माणसाचं आयुष्य निघून जाईल शिकता 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 शिकता. काय नाही या देशात. 18 भार वनस्पती, फळे फुले बोलती, पावित्या पोखरणी नदी गंगा वाहती. ज्या घरी कुल स्त्रिया राजराणी व संपत्ती. काय नाही ती मदालसा आपल्या मुलाला शिकवताना देशाची संपत्ती सांगते. काय सगळ्यात धनवान देश कोणता असेल तर जगाच्या पाठीवर आपण धनवान आहोत, आपण श्रीमंत आहोत. सगळ्याच बाबतीत काही कालावधीमध्ये ती श्रीमंती कमी अधिक झाली असेल. आपल्या देशामध्ये गंगा आहे, गायत्री आहे, गोमाता आहे, गोविंद आहे, गीता आहे. ग या शब्दावरून 5 गोष्टी या देशामध्ये इतक्या महत्वाच्या आहेत की तीच तर भली मोठी ख्याती आहे आमच्या देशाची. थोडाफार बदल झाला हे आम्ही मान्य करतो. आता ज्या गंगा मातेकडे आपण पवित्रतेने पाहतो ती माऊली पवित्रच आहे, पण काही पाप्यांनी ठरवलं तिला मलिन करायचं. ती होऊ शकत नाही, पण प्रयत्न चाललेत लोकांचे. वास्तविक म्हणणाऱ्यांनी म्हटलंय आम्ही त्या देशात राहतो जिथं गंगा वाहते. हम उस देश के वासी हैं जिस देश में गंगा बहती है, जिस देश में गंगा बहती है, जिस देश में गंगा बहती है. हम उस देश के वासी हैं. आम्ही त्या देशामध्ये राहतो जिथं गंगा मैया वाहते, प्रवास करते. पण कालांतराने संगीतकाराला गाणं बदलवावं लागलं बुवा. का? सुनो तो गंगा ये क्या सुनाए, जिन्होंने ऐसे नियम बनाए, ये प्राण जाए पर वचन न जाए. गंगा हमारी ओ गंगा हमारे के बात रोते रोते, राम तेरी गंगा मेरी हो गई, पापियों के पाप धोते धोते. ओ राम तेरी गंगा मेरी हो गई, पापियों के पाप धोते धोते. धरती पर उस रीति में कर कितना पावन पानी, इसमें नाए काली क्रोधी लोभी हर ज्ञानी. लाए दूध की धारा गया
त्या चित्रपटाशी घेणं नाही, त्या चित्राशी घेणं नाही, मला महत्वाचा आहे त्या गाण्यातला भाव. फरक झालेला असेल, कमी अधिकपणा झाला असेल, पण अजूनही जगाच्या पाठीवर खरी श्रीमंती हिंदुस्थानाकडेच आहे हे आपल्याला मान्य करावं लागतं. चला, समंतक नावाचा एक मनी आहे जो दररोज 8 भार सोनं द्यायचा. दररोज सूर्यनारायणाची उपासना करून एक सत्राजित नावाचा राजा आहे, त्याने तो मनी मिळवला. श्री शुकवाच सत्राजित स्वनमया कृष्णाय कृतिकिल्बिषः स्यमन्तकेन मनिना स्वयं मुन्दम्य दत्तवान्. त्याने तो मनी मिळवला. दररोज ते सोनं यायचं, सोनं स्वतः करता उपयोगाला आणायचा. एक दिवस तो भगवंताला भेटायला द्वारकेला आला. कोण? सत्राजी. तो भेटायला आल्यानंतर जणू सूर्यनारायण देवाला भेटायला आलं की काय, याच भावनेने लोक पाहायला लागले, राजे महाराजे पाहायला लागले. स्वागत केलं त्याचं, या 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 या. हा तर सत्राजित आहे, याच्या गळ्यात काय आहे? भगवंताने पाहिला, हा सेमंतक नावाचा मणी आहे. अति द्रव्य माणसाकडे येत असेल किंवा पैशाची मुबलकता, धनधान्याची मुबलकता घरामध्ये असेल तर त्यातला निदान आपल्या वार्षिक उत्पन्नातला 10% भाग तरी परमार्थाकरता खर्च झाला पाहिजे, तर त्या धनाची शुद्धी होते. किती? 100 रुपये मिळाले ना, त्यातले 10 रुपये खर्च करा देवा करता. काय उघडे? 1000 रुपये मिळाले, निदान 100 रुपये तरी खर्च करा. वर्षाचं सांगतोय मी, 1 लाख रुपये आपलं वार्षिक उत्पन्न असेल, 10% भाग त्यातला 5% धरण भरल्यावर ते उघडलं पाहिजे म्हणतात. नाही तर धरण फुटण्याची भीती असते. एकदा ते फुटलं, सज्जन का पैसा साधू और फकीर, दुर्जन का पैसा डॉक्टर और वकील. कुठं जाईल फुटलेल्या धरणातलं सांगू शकत नाही. भगवंत म्हणतात, का रे बाबा, इतकं मोठं सोनं हा मणी देतो, काय करतो तू या मण्याचं, या सोन्याचं, इतका मोठ्या काय करशील? तो म्हटलं, मी माझ्या राज्यात उपयोगाला आणतोय. सत्राजिता, माझी अशी इच्छा आहे, तो मणी तू माझ्याकडे दे. कोण म्हणताय? भगवंत. मी त्या मण्याच्या माध्यमातून मिळणारं जेवढं द्रव्य आहे तेवढं प्रजेच्या उपयोगाला आणेल, तू मणी देऊन टाक. सांगा आता, जगाचा मालक एखादी गोष्ट आपल्याकडून मागतोय, किती लवकर हो म्हणावं आपण, घ्या, तुमचंच काय. आपल्या या जगात आहे तरी काय हो? लोक म्हणतात, घर माझं, अमुक माझं, ढमुक माझं, गाडी माझी, बंगला माझा. लेका तो एक भाडेकरू आहे. ज्या दिवशी वेळ संपते ना, त्या दिवशी सगळ्यांना खाली करावं लागतं. मोठी मोठी माणसं होऊन गेली, त्यांना सुद्धा राहता आलं नाही. पदामुळे राहता येतं काय? सत्तेमुळे राहता येतं का? पैशामुळे राहता येतं का? मान सन्मानामुळे राहता येतं का? श्रीमंत बापदाद्यांमुळे राहत? अरे काही नाही. अनेक पायऱ्या चढत 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 जा, कोणालाच राहता आलेलं नाही, कोणा ते टिकवता सुद्धा आलेलं नाही. माझं म्हणणाऱ्यांना सुद्धा त्यातलं काहीच जवळ ठेवता आलं नाही. सांगा ती कवडी गेली नाही. शुद्ध कांचनाची सप्तकोटी, 7 कोटी घर होती सोन्याची, रावणाची 7. आपली टपरी सुद्धा सोन्याची नाही. सांगा, 7 कोटी घर ज्याची शुद्ध सोन्याची होती, त्याच्या कवडी सोबत गेली नाही. किती कमवलं म्हणजे आपल्याला काहीतरी नेता येईल? किंवा बाबा इतकं इतकं कमवलं म्हणजे ही जीवनाची पूर्ण व्याख्या आहे, तिथं आम्ही तृप्तीचा ढेकर देऊ, असं मानवी जीवनात सांगताच येत नाही महाराज. कोणी सुद्धा सांगू शकत नाही.
त्यामुळे निदान मिळालेला धान्यातला, मिळालेला द्रव्यातला, आपल्या संपत्तीतला काही भाग भगवंताकरता खर्च केला पाहिजे. म्हणतात या कायेची शुद्धी भगवंताच्या भजनाने होते. मुख है वो जो, मुख वो है जो हरि नाम का सिमरन किया करे. हात ते आहे जे परमात्म्याची टाळी वाजवतात. शरीर ते आहे जे कायेनं देवाची पूजा करतात. धनाची शुद्धी दानाने होते. मनाची शुद्धी भगवंताच्या भजनाने होते. म्हणून द्रव्य दिलं पाहिजे. जितकं देता येईल तितकं द्या. काय उदारता होती कर्णाची. आपण कितीतरी कर्णाचं चरित्र ऐकतो. असं म्हणे त्या कर्णाची आणि दुर्योधनाची मैत्री होती, सख्यत्व होतं. मग एकदा दुर्योधनाची पत्नी माहेरी गेलेली. कर्ण आला दुर्योधनाकडे बसला. अरे बाबा कसली चिंता आहे. अरे म्हणे तुझ्या वहिनीला आणायला जायचंय गड्या, पण मला वेळ नाही. मग मी जातो. बरोबर करतो तेवढं काम. हो मी येतो घेऊन. कर्ण बसला रथ घालायला. स्वतः तिला आणायला गेला भानुमतीला. ती रथात बसली. तिकडून प्रवास सुरू झाला. आता बापाच्या घरून निघालेली. खूप द्रव्य दिलं होतं बापाने. अंगावरती भरजरी अलंकार होते. चांगला शालू होता. खूप अलंकार. गळसरी, गौपोत, मणिबंध, कटिबंध, नाकातलं, कानातलं, गळ्यातलं, अनेक प्रकारचे दागिने. बुवा त्याचे नाव सुद्धा आपण सांगू शकत नाही. एका ब्राह्मण बुवाला कुणीतरी सांगितलं होतं की कर्णासारखा उदार दुसरा कोणी नाही. तुम्हाला जर काही मागायचं असेल तर 100 घरं मागल्यापेक्षा एकदा कर्णाची भेट घ्या, कायमची तृप्ती होऊन जाईल तुमची. नेमका त्या ब्राह्मण बुवाला शोध होता कर्णाचा. आणि हा कर्ण दिसला रथावर बसलेला. थांबा हो थांबा, मुलीचं लग्न आहे, मुलाची मुंज आहे, काहीतरी दान करा. कोण म्हणताय? ब्राह्मण देवता. कर्ण म्हटला ब्राह्मण बुवा काहीतरी काय? काहीतरी हा शब्दच नाही माझ्या शब्दकोशात. तुम्ही घरी या. तुमच्या हाताने तुम्हाला किती लागतं मुंजे करता, किती लागतं लग्ना करता, काढून घेऊन जा. काही इतकं त्या. तसं नाही म्हटले कर्ण. मीही तो ब्राह्मण आहे जो कोणाच्या दारात जात नाही. अनावधानाने भेटला दाता तर त्याच्या पुढे याचक बनून उभा राहतो. तुला द्यायचं तर इथं दे, तुझ्या घरी येणार नाही. म्हटलं पण इथं माझ्याजवळ काय असणार आहे ब्राह्मण बुवा. महाराज थोडी माझ्यावर दया करा. आमचं असं व्रत मोडू नका. गेलेला आलेला माझ्याजवळून आतापर्यंत कोणी सुद्धा परत गेलेला नाही विनमुख. तुम्ही असं काय बोलता? हो घरी आम्ही तुम्हाला देतो. घरी येणार नाही. हट्टी ब्राह्मण. आता याला द्यावं काय? कर्ण म्हटलं आपल्याजवळ काही नाही, पण रथात बसलेली राणी आहे, तिच्याजवळ तर भरपूर असलं पाहिजे. वहिनी रा उठून उभ्या. आता द्या तुमचे दागिने. एकदा सासरचे दागिने बाई देईल, पण माहेरचे देते गाव. शेतकऱ्याला पेरणीच्या दिवसात अडचण येते. महा म्हणतो पेरणी करायची आहे. मतीबाई म्हणते आता पैशाची व्यवस्था करावी लागेल. महा हळूहळू येतो जरा. मला असं वाटतं नाही तर काय, नाही तर आता व्याजानं पैसे काढल्यापेक्षा तुझी गौपोत ती आणली असते ना तिकडून. आपण सगळेजण याच्यातून गेलेले असाल असं गृहीत धरतो आणि हे बोलतो. खरंच होतं की नाही असं? सोनं ठेवायची वेळ माणसाला बऱ्याचदा येते. आपण सगळेच जण त्या कालावधीतून जातो. काळ सारखा नसतो. कधी पैशाची अति गरज पडते. येतं पण ती सुरुवातीला नाही म्हणते पण देते. तिला राग आला बुवा माहेरचे दागिने म्हणे. बरं हा काही माझा मालक नाही. एकदम हक्काने मागतोय. सगळे दागिने दिले तिने. किलो 1.5 किलोचं गाठोडं बांधलं दिलं याच्याजवळ. याने घेतलं टाकलं ब्राह्मणाच्या जोडीत. तृप्त झाले ब्राह्मण बुवा.
पण इकडे ही भानुमती आहा, ती तळपायची आग मस्तकाला गेलेली, लाल बुंद झाली रागाने. ती म्हणे आता तू घरी तर पोहोचव मला, तुझा काही दोष नाही म्हणे, ज्यानं तुला पाठवलं आता त्याची खैर नाही. काही काहीचा राग आपल्यावर नसतो. एखाद्या कीर्तनामध्ये एखादा दंडा घेऊन फिरावा समोर, महाराजांनी पाव हा दंडा घेऊन फिरतोय, याला झालं काय, त्याची महाराजांची भेट व्हावी. काहो काही चुकलं का आमचं? तुमचं नाही म्हणे, ज्यानं तुम्हाला आणलं त्याला पाहून राहिलो. ती म्हणे तुला ज्याने पाठवलं ना त्याची भेट घेऊ दे मला. राजवाड्यात एक महाल काढला असतो, तो फक्त राणीने रुसून बसायचा. ही गेली वन बसली त्या महालात. तुम्ही आता घर बांधताना एक रूम काढायला लावा, राग भरून बसायची. गिरीन बसली महालात रुसून. दुर्योधनाला माहिती पडलं, म्हणे झालं काय, करणा माहिती नाही म्हणे बा. काय झालं, काय झालं? तुमचा मित्र मला सगळे माझ्या माहेरचे दागिने मागतोय, एका भिक्षुकी ब्राह्मणाला देतो, तुम्ही विचारता तोंडवरती करून काय झालं? काय गरज होती त्याला माझ्या अंगावरचे दागिने मागायची? ते काय त्यांनी दिलेले होते? ते तुम्ही दिलेले होते? माझ्या बापाने दिलेले होते. हो ना, पण जाऊ दे, जाऊ दे, माझे दागिने त्याने दिलेच कसे? तुम्ही त्याला मित्र म्हणता? इतका स्वार्थी मित्र. हीच घटना जर आत्ताच्या एखाद्या मालकाने आपल्या बायकोच्या तोंडून ऐकली असती तर काय झालं असतं? दंगा नियंत्रण पथक बोलावं लागलं असतं आपल्या गावात, की माझ्या पत्नीकडून कोणी दागिने मागतं. उत्तर ऐकण्यासारखं आहे दुर्योधनाचं. तो म्हटला, राणी साहेब, शुकर माना त्या कर्णाची आणि त्या ब्राह्मण बुवाची, की त्या ब्राह्मण बुवांनी फक्त दागिनेच मागितले. त्या ब्राह्मणानं कधी सांगितलं असतं माझा मुलगा लग्नाचा आहे, मुलगीच भेटत नाही हो, त्यांना म्हटलं असतं घेऊन जा, मी माझ्या मित्राकरता दुसरी पैल घेऊन जाईल, तुला देऊन टाकली असते म्हणे. असं हो, इतका कर्ण उदार आहे. कर्णाच्या दातृत्व भावाचं चिंतन अनेक कथा आहे महाराज. देना ही उसका स्वभाव है. कुछ लोगों का स्वभाव बस लेना है, देना उन्हें मालूम ही नहीं. द्यावं कोणाला वाटत नाही. दिलं तरी काही लोक बोलून दाखवतात, मी याला हे दिलंय, मी त्याला ते दिलंय, मी त्याला अमुक दिलंय, असं सांगू नये. इथे जगाचा मालक ही वस्तू मागतो आहे आणि हा म्हणतो तो मनी काही मी तुम्हाला देऊ शकत नाही. बरं तुम्हाला राग आला तरी चालेल. बरं भगवंत म्हटले हरकत नाही बाबा. सतराजिताने मनी द्यायला नकार दिला. तो मनी घेऊन घरी आला. सतराजिताचा भाऊ आहे प्रसेन. त्या प्रसेनाने तो मनी गळ्यात परिधान केला, शुकारीला गेला. अति सोनं झालं की माणसं कुठेही वापर करतात त्याचा. खूप सोनं आहे आणि लावायलाच जागा नाही. का हो रवी भाऊ, मग काय करता? काही नाही, बांधा शेंडीला 2-3 मोती बांधतात लोक. प्रसेनाने गळ्यामध्ये तो मणी परिधान केला आणि शिकारीला. त्या शिकारीला जाताना प्रसेनाच्या गळ्यातला मणी एका सिंहाने पाहला. युद्ध झालं. प्रसेन त्या युद्धामध्ये मरण पावला. सिंहाने मणी पळवला. सिंहाजवळचा मणी एका अस्वलाने पाहला. अस्वलाचं सिंहाचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये सिंह हरला, अस्वल जिंकलं. अस्वलाने तो मणी पळवला, आपल्या गुफेमध्ये घेऊन गेला. दिव्य प्रकाश पडला गुफेमध्ये त्या मण्याचा. अस्वलाने तो मणी आपल्या मुलीला खेळायला दिला. सांगितलं, हा मणी मी तुला देतो, तू या मण्याबरोबर खेळत जा. इकडे गावात चर्चा सुटली. सतराजित आपल्या पत्नीला म्हणतो, माझा भाऊ अजून घरी आला नाही. अगं मला असं वाटतं एकदा मला भगवान श्रीकृष्णाने तो मणी मागितला होता, मी त्याला दिला नाही. बहुतेक कपटाने त्या भगवान श्रीकृष्णानेच माझ्या भावाला मारलं असावं आणि तो मणी चोरला असावा. आरोप पुढे गेले की देवावरती सुद्धा संशय घेतात. दुःख आलं की लोक म्हणतात, देवा आम्ही दिसलो का रे तुला? नजर नाही का तुझी? आम्ही तुझ्या करता किती केलं, काय दिलं रे?
असं कधी भगवंताला म्हणू नये. करतो कदाचित तेच योग्य असेल असं मानून पुढे चालायचं. जो हुआ अच्छा हुआ, जो होगा वह भी अच्छा होगा. अच्छा कर्म करते रहिए. चांगलं कर्म करत राहा, हेच जीवन आहे. कधीतरी आपलं चांगलं होईल, कधीतरी चांगलं होईल. पण आरोप घेता बरोबर, संशय मनामध्ये येता बरोबर स्त्रीची जात पोटात काही राहिलं नाही. एकीने दुसरीला, दुसरीने तिसरीला, कल्पनाताई, स्वातीताई, स्मिताताई, सगळ्या बायांकडे गेलं ते पार शेवंताबाई पासून मथुराबाई पर्यंत. हो कसं झालं हे? भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणीच्या कानावर बातमी गेली. ती रुक्मिणी देवाला म्हणते, देवा काय गरज होती का तुम्हाला त्या मण्याची? अहो मला मागितलं असतं काही, मी दिलं असतं तुम्हाला. इतकं काय तुम्ही असं का केलं हे? अगं रुक्मिणी, मला काही सुद्धा माहिती नाही, तू सुद्धा माझ्यावरती संशय घेते. मग मला तो मणी आणून द्या. त्याचा भाऊ कसा मेला, त्याचा भाऊ कुठे गेला, तो जिवंत आहे की त्याने या जगाचा निरोप घेतला, याचा खुलासा तुम्ही करून द्या. स्वतः भगवंत वनाच्या दिशेने गेले. प्रसेन मेलेला दिसला, सिंहाचे केस हातात दिसले, पुढे गेले, सिंह मेलेला दिसला. अस्वलाचे केस दिसले, पुन्हा त्या गुफेच्या रस्त्याने गेले. तिकडे जाऊन पाहिलं तर काय, लख मण्याचा प्रकाश गुफेमध्ये पडलेला. एक मुलगी त्या मण्याबरोबर खेळत होती. त्या मुलीने भगवंताला पाहिलं, मोठ्याने आरोडी दिली. कोणीतरी आलंय, घाबरली ती. मुलीचा बाप आला, ते अस्वल आलं, भगवंताबरोबर युद्ध करायला लागलं. ते युद्ध इतकं रंगलं. 2 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, 25 दिवस झाले, तब्बल 28 दिवस युद्ध चाललं. 28 दिवसाने ते अस्वल भगवंताला शरण आलं. 28 दिवस परमात्म्या बरोबर युद्धामध्ये टिकतो. ते काय सामान्य अस्वल असेल का? ते अस्वलच नव्हतं. मुळात भगवान श्रीरामचंद्राचा सेवक जांबुवंत होते. राम अवतारातले देवाचे परम भक्त होते. प्रभू तुम्हाला यावं लागलं? हो. अरे या मण्याचा आरोप माझ्यावरती केला गेला. हा मणी मी चोरला, अशीच बातमी द्वारकेला पसरलेली आहे. मग मला तो मणी पाहिजे. तर जांबवंत म्हटला, देवा तो मणी मी तुम्हाला देऊ शकत नाही, कारण मी माझ्या मुलीला तो मणी दिलेला आहे आणि बापाने मुलीला दिलेली वस्तू परत मागता येत नाही. मग आता मणी पाहिजे का? म्हणे हो. मुली सहित घेऊन जा, तिच्या बरोबर विवाह करा, जांबवतीलाही न्या आणि जांबवतीला मी दिलेला मणी सुद्धा तुम्ही घेऊन जा. भगवंत म्हटले हरकत नाही. तिथेच देवाच्या विवाहाची तयारी झाली. सगळ्या देवी देवता, यक्ष, किन्नर, गंधर्व, इंद्र सगळेचे सगळे स्वर्गामधून आले. सगळ्यांनी राजभोग आणले, रास वस्त्र आणले. जांबवतीला सुद्धा वस्त्र परिधान केलं. विवाह सोहळ्याची तयारी चाललेली तिथे. आता नारद महर्षी होते तिथे आलेले विवाह सोहळ्यामध्ये. पंक्तीला थोडा वेळ होता. भगवंत म्हटले, नारदा गा तुम्ही एखादं गीत, ऐकू द्या आम्हाला, लोकांना ही भजनाचा आनंद घेऊ द्या. नारदाला जरा कमीपणा वाटला की मी इतका मोठा पंडित गायक आणि अस्वलांपुढे काय गीत गाऊ. अहंकार गाण्याचा बाहेर आला. त्यांचा चेहरा जरा पडला. भगवंत म्हटले, तुम्ही म्हणत नसाल तर मग द्या त्या अस्वलाच्या मुलाकडे तुमच्या गळ्यातली विणा, तो गाईल गीत. नारदाने स्वतः आपली विणा प्रदान केली आणि गीत गायला. गीत ऐकायला सगळे सज्ज झाले, गायला. त्या अस्वलाचा मुलगा, अर्थात छोटस बाळ आहे, पण भगवंताची श्रद्धा उपासना त्याच्या गाण्याचं ते
अनंत प्रकारची केलेली साधना आज मात्र फलद्रूप होते की ईश्वरासमोर गीत गायला मिळत आहे. नारदांनी विना देताना स्वर बिघडून दिले, पण गळ्यामध्ये विना परिधान करता बरोबर सगळे स्वर एका समेत आले. स्वरात एक सगळे तार एका स्वरामध्ये आले. गायनाला प्रारंभ झाला. सगळे मंत्र मुग्ध होतील असं गीत गायन तिथं सुरू झालं. आपणही थोडा वेळ गीतामध्ये रममान होऊ. गंधर्वाचा दिला गणा रे, म्हणून गीत गातो देवा तुझला आळवितो, देवा तुझला आळवितो, देवा तुझला आळवितो. सुरांची जमनी संगत, जमने श्रोते अति बहुश्रुत. काल सुरांची सानिधनी पद पद पगरे सा ग ग प पद धनी सा साई ग ग पद धनी धनी ग ग पद धनी धनी ग ग पद साई ग प पद धनी सा. सुरांची जमनी संगत, जमने श्रोते अति बहुश्रुत. रंग स्वरे भरतो देवा, रंग स्वरे भरतो देवा तुझला आळवितो, देवा तुझला आळवितो, देवा तुझला आळवितो. गंधर्वाचा दिला गणा रे, गंधर्वाचा दिला गणा रे, म्हणून गीत गातो देवा, म्हणून गीत गातो देवा तुझला आळवितो. तृप्त झाले सगळे त्या गीताने. भजनाने माणसाला वेगळा आनंद मिळतो. तुम्ही मनापासून जर दररोज फक्त 10 मिनिट, किती फक्त 10 मिनिट देवाचं तुम्हाला येत असेल ती गीत म्हणून पहा. जे काही तुम्हाला येतं ते कुठलं येऊ द्या. तुम्हाला जर आलं भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट, आई बापाची केली सेवा, सारे पाप झाली नष्ट. भक्ती करून भक्ताला आला भेटाया श्रीहरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. जे येईल ते म्हणा. एखादी कविता म्हणा. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरे येते पिकावर. मन जहर जहर याच न्यार रे तंतर, विंचू साप तरी बरा त्याले उतारे मंतर. जे येईल ते म्हणा. काही येतं तुम्हाला? काही. चंद्रभागेच वाळवंट, तेच आमूच वैकुंठ,
आनंद भरला घनदाट बाई हसत नाचत. काय येईल ते म्हणा ना. अमृतवाणी खरोखरी अहो जे येईल ते राधाकृष्ण राजस्थान मधले महिलांची भजनं गातात. भाव पाहिजे हो. तुम्हाला काय येतं याच्यापेक्षा तुम्हाला येतं ते तुम्ही किती प्रेमानं म्हणताय भगवंता करता हे महत्वाचं आहे. काय येतं असं नाही. मला एखादं विशिष्ट काही वेगळं येतं म्हणून ते देवाला आवडत असेल असं काही नसतं. श्रद्धायुक्त अंतकरणाने सावकाश तुम्हाला जे येतं ते परमात्म्याला समर्पित करा. श्रद्धा विठ्ठला कधी येशील माझ्या घरा. विठ्ठला विठ्ठला कधी येशील माझ्या घरा. म्हणा माझ्या वा काय आवाज आहे हो तुमचा सुंदर. असं म्हणत जा दररोज माता भगिनींनो. माझी घरी गाई म्हशी तुमचे घरी एकादशी. विठ्ठला विठ्ठला कधी येशील माझ्या घरा. अजून थोडं जोरात. वा वा. माझी घरी गहू ज्वारी तुमचे घरी ज्ञानेश्वरी. विठ्ठला विठ्ठला कधी येशील माझ्या घरा. विठ्ठला विठ्ठला कधी येशील माझ्या घरा. अमृतवाणी खरोखरी अमृतवाणी खरोखरी. दास दासी वार करी दास दासी वार करी. अमृतवाणी खरोखरी दास दासी वार करी. विठ्ठल उभा विठ्ठवरी बाई हसता नाचता. हसत नाचत बाई हसत नाचत. हसत नाचत बाई हसत नाचत. हसत नाचत बाई हसत नाचत. हसत नाचत बाई हसत काय येतं
जे येतं ते देवाला द्या. येईल तैसा बोल रामकृष्ण, जसं येईल तसं म्हणायचं. लेकराने पाण्याला मानी म्हटलं तरी आई पाणी नेऊन देते की नाही. तिला कळतं याला पाणी हवंय. तसं तुम्ही कितीही प्रेमानं काहीही म्हणा, तुम्हाला जे येईल ते म्हणा. प्रेमानं दिलेल्या शिव्या सुद्धा भगवंत जर ऐकत असेल तर आपल्या हृदयातली भावना परमात्मा का घेणार नाही. गाण्याने माणसाचं मन पवित्र होतं, वाणी सुद्धा पवित्र होते. जीवनामध्ये दोन गोष्टी पाहिजे, एक तर नाचलं पाहिजे आणि दुसरं गायलं पाहिजे. गायलं म्हणजे काही छायागीत म्हणू नका, चित्रगीत म्हणू नका, ईश्वराचं गीत. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काय नेनो. गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाची आनंदे आवडीने. गायचं, नाचायचं, उड्या मारायच्या. लोकांनी म्हटलं पाहिजे हे वेड झालं. तुका म्हणे हासे जन, हसले पाहिजे लोक आपल्याला, इतकं नाचा. विसरून जायचं त्याच्या भजनामध्ये. कारण नाचण्याने माणसाचं मन हलकं होतं आणि गाण्याने ते पवित्र होतं. म्हणून खूप गायचं. माईक असला त्याच वेळेस गायचं असं काही नाही. माईक नसू दे, लाईट नसू दे, आवाज कमी येतो बुवा. ज्याच्या करता कथा आहे, ज्याच्या करता कीर्तन आहे, तो काही बहिरा नाही, त्याला ऐकायला येतं सगळंच. त्यामुळे जशी वेळ येईल तशी श्रद्धायुक्त अंतःकरणाने तुमची भक्ती भगवंताला समर्पित करा. हृदयातली भावना परमात्म्यापर्यंत पोहोचवणं याचंच नाव भक्ती आहे. भक्ती भक्ती म्हणजे काय वेगळं आहे का? असा इकडचा पहाड डोंगर उचलायचा आणि पलीकडे नेऊन ठेवायचा नाही. नाही, समजूत बदलली की तुमचा परमार्थ सफल झाला. का हो, रोवण्यामध्ये आम्हाला बोलावलंच नाही, आमचं तर पत्रिकेत नावही नाही. अरे वो नशीब आली बाबा आठवण. ये ना, त्यात काही नाही. पण आमचं नाव, बरं जागा नसेल पत्रिकेत, ये ना तू. सगळ्या गोष्टीची समजूत माणसाची बदलली पाहिजे. तसं नारदासारख्यांनाही गाण्याचा अहंकार व्हावा आणि एका अस्वलाच्या मुलाने इतकं सुंदर गीत गावं की त्या दगडाला सुद्धा पाझर फुटावा. ती विना त्यात अडकली महाराज, त्या दगडात. आता विना अडकल्यानंतर नारद पाहत होते, काय याने गीत गायलं म्हणे, विना अडकली त्याच्यात. पुन्हा भगवंत म्हटले, आता नारदा तुम्ही सुद्धा तितकं सुंदर गीत म्हणा, दगडाला पाझर फोडा आणि मग ती विना काढा. नारदांनी क्षमा याचना केली, माझ्याकडून शक्य नाही भगवंता. ते अहंकार झालेला नारदाचा गळून पडाला. पुन्हा त्याने गीत गायलं, ती विना बाहेर काढली. जांबवतीचा आणि भगवंताचा विवाह सोहळा संपन्न झाला. पुढे तो मणी घेऊन भगवंत आले. सतराजिताला बोलावलं, मणी सतराजिताकडे दिला. हा तुझा तुला लखला, उद्यापासून कोणावरती संशय घेताना जरा विचार कर. त्याला वाटलं, अरे देवाचा आणि आपलं तर बिघडलं आजपासून, त्याचा आणि आपलं बिघडणं हे काही आपल्याकरता चांगली बातमी नाही. तो म्हटला, मी तुम्हाला तो मणी देतो, मला तुझा मणी नको, मग मी माझ्या मुलीला देतो, निदान हिचा तरी स्वीकार करा. पहिली रुक्मिणी, दुसरी जांबवती आणि तिसरी सत्यभामा. तिसरा विवाह भगवंताचा झाला. मित्रविंद आहे, मारुती आहे, भद्रा आहे, लक्ष्मण आहे, कालिंदी आहे. यांच्या बरोबर सुद्धा भगवंताचे प्रमुख आणखी 5 विवाह झाले. 5 अधिक 3 बरोबर 8. एक भौमासुर नावाचा दैत्य आहे, तो राजकन्यांना पळवायचा. 1,00,000 संख्या होईल त्यावेळेला विवाह करेन असं त्याने वचन दिलेलं. त्याने जवळजवळ 16,100 कन्यांना पळवून आपल्या तुरुंगात डांबलं होतं. त्या कन्या म्हणत, आम्ही जर म्हातारे होऊ
हा म्हणतो 1,00,000 संख्या झाल्यावर लग्न करेल, मग काय म्हातारपणात विवाह करायचा का? याने तर आम्हाला आता उरलं पाहिजे. तारुण्याची काळजी होती. भगवंताबरोबर विवाह करावा ही जरी अपेक्षा नसली तरी भौमासुराच्या त्या बंदीशाळेतून बाहेर निघावं एवढ्या करता तरी त्यांनी देवाचा धावा केलेला दिसतो. मग विवाह झाला कसा? कारण भागवतकार बोलतात, भगवंताने स्वतः येऊन त्यांची सुटका केली, मारलं. त्याचा असलेला प्रधान सेवक, त्याचं नाव आहे मूर, त्या मुराचा देवाने वध केला म्हणून देवाला नाव पडलेलं आहे मुरारी. मुरालाही मारल्यानंतर, भौमासुराचाही वध झाल्यानंतर त्या कन्यांना बाहेर काढून भगवंतांनी सांगितलं की तुम्ही आता तुमच्या आई वडिलांकडे निघून जा, कारण तुमचं वय विवाहाचं झालेलं आहे. त्या सगळ्या कन्या म्हणतात, देवा 6 महिने अशोक वाटिकेमध्ये राहिलेल्या सीतामय्याला सुद्धा लोकांनी दोष लावलाच ना. तुमच्या पत्नीला जर लोक दोष लावायला घाबरत नसतील तर आमचं काय? आम्हालाही दोष लावतील. उद्या आमच्याशी कोण विवाह करेल? मग कोणीच जर तुमच्या बरोबर विवाह करणार नसेल तर मी तुमच्या सोबत विवाह करायला तयार आहे. तुम्ही तयार आहात का? त्यांनी होकार दिला. 16,100 कन्यांचा विवाह भगवंताबरोबर सफल झाला. अशी एकूण देवाचे 16,108 विवाह झाले. आता भगवंताचा आदर्श गृहस्थाश्रम श्रीमद भागवताच्या दशमस्कंदामध्ये आलेला आहे. 60 अध्याय पूर्ण होत आहेत जवळजवळ दशमस्कंदातले, आणि भगवंताचा गृहस्थाश्रम आपल्याला सांगितला जातोय. आपण सगळ्यांनी मिळून 2 मिनिट संकीर्तन करूया. राहिलेल्या वेळेमध्ये चरित्र पाहू. हरे रामा हरे रामा राम रामा हरे हरे, हरे रामा हरे रामा राम रामा हरे हरे, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा हरे रामा राम रामा हरे हरे, हरे रामा हरे रामा राम रामा हरे हरे. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, 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 Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Rama.
कृष्णा 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम भगवंताचा आणि रुक्मिणीचा आदर्श गृहस्थाश्रम. काय आदर्श गृहस्थाश्रम असावा? पती आणि पत्नी ही प्रपंचाची दोन चाकं आहेत. हा गाडा ओढण्याकरता दोघींनाही सारखी ताकद लावावी लागते. वयाच्या निदान 40 ते 45 वर्षापर्यंत पुरुषाने भरपूर द्रव्य कमवायचं असतं. आपली जी वेळ आहे ना कमवण्याची ती हीच आहे. आणि मिळालेलं मग जे धन आहे, जे द्रव्य आहे, त्या द्रव्याच्या आधारावरती राहिलेलं आयुष्य काढायचं असतं. हा पण 45च्या पुढे, तसं तर 40च्याच पुढे फार हाव माणसाने धन कमवण्याची करू नये. तिथून फक्त मिळालेल्या धनामध्ये जगण्याची अपेक्षा केली पाहिजे. पण योग्य कालावधीमध्ये आपण आपल्या कुटुंबालाही भरपूर वेळ दिला पाहिजे. त्या जे आपल्या घरामध्ये गरजेचं आहे त्या सगळ्या गोष्टीची पूर्तता मानवाची करण्याची जबाबदारी असते. स्त्रीला घरामध्ये आणल्यानंतर तिच्या लज्जेची, तिच्या सौंदर्याची, तिच्या राहणीमानाची, नवे नवे तिच्या अलंकारापासून सर्वस्वी जबाबदारी मालकाने स्वीकारली असते आणि ती पूर्ण करण्याकरता तो धावपळत असतो. एवढंच नाही, स्त्रीची सुद्धा काही जबाबदारी आहे. घरामध्ये वातावरण पवित्र कसं टिकून राहील याची जबाबदारी स्त्रीकडे असते. पतीची सेवा कशी घडेल याची जबाबदारी स्त्रीकडे असते. ते आनंदी कसे राहतील, मुलांवरती संस्कार कसे उत्तम करता येतील याची जबाबदारी स्त्रीकडे असते. चांगल्या गोष्टी शिकवण्याची जबाबदारी स्त्रीकडे असते. जितका जास्तीत जास्त कालावधी ती मुलाबाळांकरता देईल. आता जेवढे पाळणा घर आहेत नाही, त्या पाळण्या घरातल्या मुलांना काय आईचा आणि बापाचा आनंद मिळत असेल वा अवघड आहे. म्हणजे आई ड्युटीला, बापही ड्युटीला, आणि मुलगा झालाय, काय त्यांना म्हणजे शिकायलाच काय मिळत असेल. कधी कधी कल्पना केली तर असं वाटतं की अवघड आहे. आपण खूप गोष्टी ऐकल्या. मला अजून आठवतात माझ्या आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी. आता कोणता आजोबा कोण्या नातवाला झोपवताना गोष्टी सांगतो. आता पोरग झोपतं तर कार्टून खेळत खेळत झोपतं, हातात मोबाईल घेऊन जेवतं. सवय मोठ्या विचित्र झाल्या मुलांना. आपण मात्र ऐकलंय, निंबोनीच्या झाडा मागे चंद्र लोपला ग बाई. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र लोपला ग बाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र लोपला ग बाई. झोप ना माझ्या राजा, तुला झोप का येत नाही? तुझ्या करता गीत गाऊ का? तुला एखादी कथा सांगू का? म्हटलं हिच्या बाया, का तिचं ते कार्य, ती जबाबदारी आहे, तिने ती सांभाळली पाहिजे.
तसा देवाचा सुद्धा गृहस्थ आश्रम आहे, तो कसा चालायचा? आता मुलगा झालेला, मुलाचा विवाह झालेला, इतकं वय वाढलं, मग गृहस्थ आश्रमाची चर्चा सांगितली भागवताने. एक दिवस सायंकाळची वेळ आहे, मंचकावर भगवंत बसलेले आहेत, देवाचे पाय चेपतायत रुक्मिणी मैया. आणि भगवंत हसले रुक्मिणीकडे पाहून. सहज एक प्रश्न विचारला, रुक्मिणी तुला काही विचारू का? म्हणे विचारा ना. का ग तू इतकी गोरी, मी काळा. बरं नुसता काळा नाही, ठाईचाच काळा, अनादी बहु काळा. म्हणून वेदा चाळा लावियला बाई येऊ. ठाईचाच काळा आहे. तू इतकी गोरी गोमटी असून माझ्याशी विवाह कसा केला? तो शिशुपाल किती चांगला होता, राजा होता, मी पाहिलो गवळ्याचा, कोणी म्हणतो वसुदेवाचा आहे, कोणी म्हणतो नंदाचा आहे, माझ्या बापाचा अजून थांगपत्ता लागलेला नाही मलाच. तू माझ्याशी लग्न कसं केलं आणि का केलं? ती रुक्मिणी म्हणे, देवा आता काय चर्चा आहे ह्या तुमच्या? निदान या वयामध्ये तुम्हाला या गोष्टी शोभतात तरी का? नाही नाही रुक्मिणी तू सांग. ती म्हणे, ऐका, जाऊनी सांगेन नंद मामाजींना, मोडीन तुमची खोड, मोडीन तुमची खोड, मोडीन तुमची खोड. पदराला माझ्या धरू नको सोड, धरू नको सोड, पदराला माझ्या धरू नको सोड. सोड, सोडा बरं, मला जाऊ द्या तुम्ही, तुमच्या या गप्पा मला आवडायच्या नाही. अगं मला प्रश्नाचं उत्तर तर दे, मग जा. तू मला का वरलं, माझ्याशी विवाह का केला? ती म्हणे, देवा काळा रंग हा सगळ्यात वेगळा आहे. काळ्या रंगामध्ये कोणताही रंग टाका. कोणी आहे का एलिमेंटरी एटीडी फाउंडेशन वालं रंग संगती वालं? आपण रंग संगती शिकतो. काळ्या रंगामध्ये पांढरा रंग टाका, कसा होतो पांढरा रंग? काळा. लाल रंग टाकला, पिवळा टाकला तरी काळाच. काळा हा रंग असा आहे की तो सर्व समावेशक आहे, सगळ्यांना आपल्या सारखं बनवतो. भगवंत हा सर्व व्यापक आहे, सर्व समावेशक आहे. काळ्यामध्ये कोणताही टाका, किती वाईट टाका, ते तसंच होतं, चांगलंच होतं. म्हणून मी त्याला वरलं. जगामध्ये जे जे मोठं आहे ते काळं दिसतं. विहिरीतलं पाणी कसं दिसतं? काळच दिसतं. अति पाणी असलं की. दोन रंग जगामध्ये प्रसिद्ध आहेत. आकाशाला कुठला रंग नाही, पण ते व्यापक आहे म्हणून निळं आहे. तसं देवाला निळाही म्हटलं आणि काळाही म्हटलं. पाण्याला कुठं रंग असतो का? समुद्र कसा दिसतो? निळा रंग दिसतो. वास्तविकता त्या पाण्याला रंग नाही, हातावर घ्या कसलाच रंग नाही. पण ज्या गोष्टी जगामध्ये व्यापक आहेत त्या एक तर काळ्या रूपाने तरी वाचतात, नाही तर निळ्या रूपाने तरी वाचतात. म्हणून म्हटलंय, पंढरपुरीचा निळा, पंढरपुरीचा निळा,
पंढरपुरीचा निळा, पंढरपुरीचा निळा, लावण्याचा पुतळा, लावण्याचा पुतळा, विठो देखिला डोळा, विठो देखिला डोळा, विठो विठो देखिला डोळा, बाई ओ बाई पंढरपुरीचा निळा, पंढरपुरीचा निळा, पंढरपुरीचा निळा. पंढरपुरीचा निळा, लावण्याचा पुतळा, विठो देखिला डोळा, बाई ओ विठो देखिला डोळा, बाई ओ. ज्या गोष्टी व्यापक आहेत त्या निळ्या असतात किंवा काळ्या तरी असतात. म्हणून मी तुम्हाला वरलं, मला तुम्हीच हवे होतात. रुक्मिणी जरा जवळ ये माझ्या, मी तुला एक गोष्ट सांगतो. काय हो देवा? तुला म्हणून सांगतो, आपल्या दोघांमध्येच विषय ठेव. अजूनही तू दिसायला सुंदर दिसते. तुझी जर इच्छा असली तर अजूनही तू दुसरा विवाह करू शकते. बरं, मी काही कोणाला सांगणार नाही. तुला जो राजा आवडेल त्याच्याबरोबर मी तुझा विवाह लावून देतो. रुक्मिणी मातेने भगवंताच्या तोंडावरती हात ठेवला. काय बोलताय तुम्ही? शोभतं का तुम्हाला हे? पळतच गेली मैया. आदर्श गृहस्थ आश्रम आहे भगवंताचा. पत्नीला पतीचं सुख, प्रजेला प्रजेचं सुख. जे मित्र आहेत राजमित्र, त्यांना राजपणाचं सख्यत्वाचं सुख, सगळी सुख भगवंताने या कृष्ण अवतारामध्ये दिलेली आहेत. असा विषय नाही भागवतामध्ये की त्याचं ज्ञान आपल्याला होत नाही. त्या कथा एवढ्याच करता आहेत भगवत भक्तांनो, रोहणीकरांनो, की आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेला आपल्या जीवनाची घडी विस्कळीत होईल त्या वेळेला या चरित्राचा आधार आपण आपल्या जीवनामध्ये घ्यावा. या चरित्राचा आधार जर आपण आपल्या जीवनामध्ये घेतला तर आपलं जीवन निश्चित पुनीत आणि पवित्र होईल. त्याचा संदेशच या चरित्राच्या माध्यमातून भागवतकारांनी आपल्याला दिलेला आहे. आज दुपारच्या सत्रामध्ये श्रीमद भागवत महापुराणाचं शेवटचं सत्र होणार आहे. 3 वाजेला बरोबर सत्र सुरू होईल. कसा आहे क्रम? 3 ते 6 वाजेपर्यंत भागवत कथा होईल. नंतर गुरुपूजन सोहळा 3 ते 6 अर्थात पूजनासहित ना. पूजन ज्ञानेश्वरीचं आपण आधी घेणार आहे, सोबतच घेणार आहे ना ज्ञानेश्वरी ग्रंथपूजन. 6 वाजेपर्यंत सगळं आपलं आवरलं पाहिजे. अर्थात अर्धा तास आपण पूजेला सहज शक्य होईल. 6ला भागवताची आरती झाली का मग गुरुपूजनाचा सोहळा 6:30 वाजेपर्यंत होईल. आपल्यावरती अनन्यसाधारण कळत न कळत उपकार ज्या गुरुवर्यांचे आहेत. 25 वर्षाचा कालावधी म्हणजे खूप मोठा कालावधी झाला. हा काल सामान्य नसतो. तेही सुरक्षित आणि भगवंताच्या कृपेने निर्विघ्नपणे कथा पार पडल्या, याला महत्व आहे. कार्य निर्विघ्नपणे पार पडण्याला महत्व आहे. तशी 25 वर्षातली सुखद आणि आनंदामध्ये पार पडली. दुपारच्या सत्रामध्ये या रौप्य महोत्सवी वर्षाबद्दल तुमच्याकडून आम्हाला काहीतरी मागायचं सुद्धा आहे. आपण ते नक्की आम्हाला द्याल अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त करतो. पण दुपारी सगळ्यांनी वेळेत कथेला हजर राहा. 3 वाजेला कथेला प्रारंभ होईल. सगळ्यांनी या. सगळ्यांनी घरून येताना सजवलेलं आरतीचं ताट घेऊन या. तुम्ही कथेला दक्षिणा आणलीच पाहिजे आणि आम्हाला दक्षिणा दिलीच पाहिजे असा कुठलाही भाव नाही, पण आरतीचं ताट तरी तुम्ही घेऊन या. सायंकाळच्या सत्रामध्ये भगवंताची महाआरती होणार आहे. त्या महाआरतीला सगळ्यांनी ओवाळलं पाहिजे. भगवंताची महाआरतीतून आपण करुणा भागू. आमच्याकडून 7 दिवसामध्ये काही अपराध, काही चुक्या, कथेमध्ये आळस झाला असेल, मध्ये आम्हाला काही विक्षेप कथेला झाला असेल, एखादी कथा अर्धवट सोडावी लागली असेल, आमचं लक्ष विचलित होऊन कथा श्रवणाचा आनंद घेता आला नसेल, या सगळ्या गोष्टीची क्षमा याचना आर्त हाकेने आरतीच्या माध्यमातून करायची असते.
म्हणून आपण महाआरती भागवताची संध्याकाळी घेणार आहोत. विश्वमौली ज्ञानोबारायांची सुद्धा आरती श्रीमद भागवत महापुराणाच्या पूजेच्या वेळी ग्रंथराज भावार्थ दीपिका कैवल्यदायी श्री ज्ञानेश्वरी माऊलीची सुद्धा आरती आपण घेणार आहोत. सगळ्यांनी यावं. ज्ञानेश्वरीची सुद्धा पूजा ग्रंथ पूजा दुपारच्या सत्रामध्येच आपण बरोबरीला घेणार आहोत. याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. जे लोक घरी असतील त्यांना आवर्जून निरोप द्या आणि सगळ्यांना कथेला बोलवा. महाराजांच्या पूजनालाही बोलवा. जी तुम्हालाही महाराजांना काही एखादी भेट वस्तू द्यायची असेल, काही त्यांची पूजा करायची इच्छा असेल, मंडळाच्या वतीने आपण त्यांचा सन्मान तर करणारच आहोत, पण तुम्हालाही काही त्यांना द्यायचं असेल, फुलना फुलाची पाकडी, तर तुम्ही आदरणीय श्री काळे महाराज आहेत, आदरणीय श्री नारायण महाराज शेंडे आहेत, या दोघी महानुभावांची या संत मांदियाडींची पूजा आपण करणार आहोत. संत पूजावे आरते, आरतीने संतांची पूजा होत असते. त्यांनी आपल्यावरती अशीच कृपा दिव्य तत्वज्ञानाची ठेवावी, ही करुणा सुद्धा आपण भाकूया आणि या कथेला विराम देऊया. म्हणा सख्या पंढरी राया दान मागो, सख्या पंढरी राया दान मागो, सख्या पंढरी राया नामावीन वाया नगमोचन, नामावीन वाया नगमोचन, दान हेची मागो, सख्या पंढरी राया दान हेची मागो, सख्या पंढरी राया. काय वाचा मने घडो जन सेवा, काय वाचा मने घडो जन सेवा, लाभो जीव भावा भक्ती तुझी, भक्ती तुझी, भक्ती तुझी, दान हेची मागो, सख्या पंढरी राया दान हेची मागो, सख्या पंढरी राया. तुकडदास म्हणे गोड हा शेवट, तुकडदास म्हणे गोड हा सख्या पंढरी राया नामावीन वाया
नामाविना माया नागमोकण दान घे मागो सध्या पंढरी राया सध्या पंढरी राया दान घे मागो सध्या पंढरी तुकाराम 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 आरती कुंज बिहारी की गिरिधर कृष्ण मुरारी की 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 गले में माला बजाए मुरली मधुर बाला श्रवण में कुंडल झलकारा नंद के नंद श्रियानंद तन मोहन व्रज जन राधिका रमण बिहारी की गिरिधर कृष्ण मुरारी की आरती कुंज बिहारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की गगन सम अंग कांति काली राधिका चमक रही आली लतन में आड़े वनमाली भारती झलक कस्तूरी तिलक सी झलक कवित छवि श्यामा प्यारी की गिरिधर कृष्ण मुरारी की आरती कुंज बिहारी की गिरिधर कृष्ण मुरारी की कनकमय मोर मुकुट बिलसे देवता दर्शन को तरसे सुमन राशि बरसे बजे मुरचन मधुर मिर्गन बालिनी संग अतुर गति गोप कुमारी की गिरिधर कृष्ण मुरारी की आरती कुंज बिहारी की गिरिधर कृष्ण मुरारी की आरती कुंज बिहारी की गिरिधर कृष्ण मुरारी की लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पायीन रूप तुझे भावे वाढीन मने नामा विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई विठ्ठल रखुमाई विठोबा जगत्रय जननी मुक्ताबाई माते कृपा करिवर